मंडळी, पुण्यातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचं रामायणातील व्यक्तिरेखा असलेलं नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हंगामा करत बंद पाडलं. कारण या नाटकात राम सीतेचा रोल करणाऱ्या पात्रांच्या तोडी आक्षेपार्ह संवाद होते. तसेच यात सीता सिगारेट पीत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. यामुळे प्रचंड वाद झाला. अनेकांनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तेथे हंगामा केला आणि हे नाटक बंद पाडलं. यानंतर अभाविपकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. या प्रकरणी आता ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना पोलिसांनी अटक केली. या घडलेल्या प्रकारानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या नाटकाचा विरोध केला, तर काही मराठी कलाकारांनी नाटकातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कॉमेडी शो मध्ये झळकणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने सुद्धा इंस्टाग्रामवरती एक स्टोरी पोस्ट करत त्या नाटकातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने म्हटलंय की ललित कला केंद्र पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करून नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध अशी पोस्ट प्रियदर्शनी इंदलकरने केली. पण तिच्या या पोस्ट नंतर तिला अनेकांनी मेसेज करत धमक्या दिल्या. प्रियदर्शनीने पुन्हा एक नवीन स्टोरी पोस्ट करत म्हटलंय की ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर मी एक भूमिका व्यक्त केल्याबद्दल गेले 3-4 दिवस मला अनेक भयंकर मेसेज, कमेंट्स आणि काही धमक्या येत आहेत. ही पोस्ट कदाचित काही गोष्टी सोप्या करून सांगेल असं म्हणत प्रियदर्शनीने हितेश पोरजे यांची या प्रकरणावरील एक पोस्ट शेअर केली. हितेश पोरजे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण हितेश पोरजे यांच्या या पोस्ट खाली सुद्धा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिला खूप ट्रोल करण्यात आले. अनेकांनी प्रियदर्शनीला म्हटलंय की तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये मोहम्मद आणि आयुष्यावर एक विनोदी स्किट करून दाखव. तुला कळेल दहशतवाद काय असतो ते. हाडाची कलाकार असशील तर करून दाखवशील. दाखव तुझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ओपन चॅलेंज. हिंमत असेल तर स्वीकार चॅलेंज. असं म्हणत या सोशल मीडिया युजरने प्रियदर्शनीला चॅलेंज दिलंय. तर मंडळी, या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.